आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये आज आपण गर्भारपणातील उच्च रक्तदाब या विषयावरील माहितीचा भाग 4 ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत डॉक्टर पूनम दुसाने. नमस्कार. आज आपण बघणार आहोत प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शनमधले कॉम्प्लिकेशन्स आणि त्याची ट्रीटमेंट. यामध्ये प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन स्त्रीच्या शरीराच्या सगळ्या सिस्टीम इन्व्हॉल्व करतं, म्हणजे अगदी डोक्यापासून पायापर्यंत सगळ्या सिस्टीम इन्व्हॉल्व होतात. त्यामध्ये मेंदूला सूज येणे, मेंदूमध्ये रक्तस्राव होणे, मेंदूला इन्फार्क्ट होणे, त्याचबरोबर रेटायनल डिटॅचमेंट म्हणजे डोळ्याचा आतील पडदा विलग होणे, यामध्ये तात्पुरते वा कायमचे अंधत्व येणे देखील बघायला मिळते. त्याचबरोबर किडनी फेल्युअर, लिव्हर सिरोसिस, जॉन्डिस असा देखील प्रकार बघायला मिळतो. जर प्रेग्नन्सीमध्येच हिमरेज झाला तर त्यासोबत हेल्प सिंड्रोम आणि DIC हे देखील बघायला मिळते. आता याचबरोबर बाळ देखील अफेक्ट होते. बाळामध्ये देखील गर्भजल कमी होणे, वाढ कमी होणे किंवा प्रीमॅच्युअर डिलिव्हरी करावी लागली तर बाळ प्रीमॅच्युअर होणे किंवा आत बाळ पोटात दगावणे हा देखील प्रकार बघायला मिळतो. आता हे PIH जर समजा एखाद्या स्त्रीला झालेच तर त्याची उपाययोजना कशी करावी? जर सौम्य केसेस असतील तर त्यामध्ये पुरेशी झोप, दिवसाचा आराम, मीठ कमी खाणे, BP मॉनिटर करणे, योगा, प्राणायाम आणि जीवनशैली हेल्दी करणे यामध्ये कंट्रोल मिळवता येतो. पण जर समजा BP जास्तच असेल तर आपल्याला काही BP कमी करण्यासाठीच्या टॅब्लेट सुरू कराव्या लागतात, जशा की अल्फा मिथिल डोपा, निफेडेपिन आणि लॅबेटालॉल. यासोबत BP मॉनिटरिंग देखील गरजेची असते. काही केसेसमध्ये जेव्हा पेशंटला झटके येतात म्हणजे इक्लाम्शिया, अशा पेशंटची मॅनेजमेंट मात्र आपल्याला ICUमध्येच करावी लागते, कारण या पेशंटला आपण मॅग्नेशियम सल्फेट नावाचे इंजेक्शन देत असतो. त्यासाठी जनरली प्रिचार्ड रेजिम फॉलो करावी लागते, ज्यामध्ये आपण 14 ग्राम मॅग्नेशियम सल्फेट हे पेशंटला एका सिंगल डोसद्वारे देत असतो. 5 ग्राम नसेद्वारे देत असतो आणि 10 ग्राम पैकी 5 ग्राम एका कमरेवर, 5 ग्राम दुसऱ्या कमरेवर. त्यानंतर दर 4 तासांनी हे मॅक्सेल्प आपण कमरेवर देत असतो, पण त्यासोबत युरिन आउटपुट आणि निजग हा मॉनिटर करावा लागतो. हे असे इंजेक्शन 24 तास आपण देत असतो की ज्याने सेरेब्रल इडिमा कमी होतो, पेशंटची इरिटॅबिलिटी कमी होते, प्लस पेशंटची लॉंगेविटी वाढते. आता समजा जर ह्या ट्रीटमेंटला पेशंट रिस्पॉन्ड केलीच तर जनरली ही पेशंट 34 ते 36 आठवडे आरामात काढते. अशा वेळी आपण लेबर पेन इंड्यूस करून वा सिझेरियनद्वारे बाळ आणि आई दोघंही सुरक्षित करू शकतो. पण जर BP कंट्रोल होतच नाही, कुठल्याही उपाययोजनांनी BP कंट्रोल होत नसेल तर त्यावेळी मात्र आपण बाळाचा विचार न करता आईची डिलिव्हरी करत असतो. अशा प्रकारे डिलिव्हरी झाल्यानंतर पण निदान 6 आठवडे तरी BP मॉनिटरिंग करावी लागते आणि उपाययोजना देखील घ्यावी लागते. अशा प्रकारे उपाययोजनांनी आपल्याला प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन प्रॉपर पद्धतीने मॅनेज करून सुरक्षित मातृत्व देता येते. आता हे PIH मॅनेज करण्यासाठी मात्र तुम्ही आपल्या योग्य त्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा आणि त्यांची मदत घ्यावी. स्वतः मात्र हे घरी मॅनेज करू नये. धन्यवाद. आत्ताच आपण गर्भारपणातील उच्च रक्तदाब या विषयावरील माहितीचा भाग 4 ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर पूनम दुसाने, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाची ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती. आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा